तुमच्यासारख्या शिक्षकांना म्हणजे आता लयच अवघड झालं गाड्या. अरे पण तो जाऊ दे, तू 10 वर्ष नोकरी केलीस फक्त. अरे काही नाही, 20-20 वर्ष नोकरी केली रे टेम्पररी. अरे तो आपला पवार ते 31 मार्चला का काय रिटायर आहे बघ. ना पगार ना टीटी ना अनुदान काहीच नाही. अरे शेवट त्याचा पगार हायेस्ट 9,000 झालाय संस्थेने दिलेला. ते बी अवघड झालं बुवा. सांगू नाही मला तर. पण हे बघ सुद्धा तुला सांगतो, असं हारून चालणार नाही ना, असं हार मानून चालणार नाही. 10 वर्ष नोकरी केली ते असं हार मानून कसं जमायचं. हे बघ टीटीचा आहे ना, अभ्यास कर, होशील पास, एवढं काय. आणि नाही झालं तर संस्था चालकाला म्हणा माहिती पैसे दे बाबा, मी शेती करतो आणि कर शेती बिंदास, तुला मरणच मोठं क्षेत्र आहे. अरे तुला एकट्याला 5 एकर क्षेत्र लय मोठं झालं. अरे आता 15 लाखात आलेल्या बागायती करून टाकायचं सगळं. अरे कसा बोलतो तू मला सांग. अरे समाजाच्या दृष्टीने मी शिक्षक, घरच्याच्या दृष्टीने मी शिक्षक, माझे विद्यार्थ्याच्या दृष्टीने मी शिक्षक. ते माझे विद्यार्थी काही कमवायला लागले आता, आणि मी आता नोकरी सोडून द्यायची म्हणल्यावर काय तोंड दाखवू कोणला. पाहुणे रावळे म्हणते शिक्षक. अरे पाहुणे रावळेकडे जायची सोय नाही राहिली. कधी गेलं का विचारतात काय पाहुणे कधी पगार चालू व्हायचा. काय सांगू, तोंड लपून खाली येतो. परत पाहुण्याकडे पाऊल नाही ठेवीत. मी किती वर्ष झाले कोणत्याच पाहुण्याकडे गेलो नाही ना सासरोडीला गेलो. मी कोणाच्या लग्नाला सुद्धा जात नाही. कोणत्या तोंडाने सांगू त्यांना. आणि काय सांगू, आणि आता हे शासनाने तर दगड टाकला असा झोपेत. आता नाही, आता काहीच खरं नाही. आता आत्महत्या एवढा उरला. सुद्धा यायला लागलं काय. अरे नाही. अरे तुला सांगतो, एक दार जेव्हा बंद होतं ना तेव्हा समोर बघ 1000 दार उघडलेले असतात. आणि हे बघ समाज शेवटी नाव ठेवायलाच असतो. आपलेच तुला सांगतो, आपलेच जवळचे नाव ठेवितात. लोकांचं तर सोडूनच दे. पण हे बघ लोकांनी नाव ठेवलं म्हणून आपण खचून जायचं आणि आत्महत्या, हे असले विचार काय आणणं बरोबर नाही बरं का. तुला सांगतो, अरे आत्महत्या म्हणजे हा काय शेवटचा पर्याय झाला का. बायकोला समजून सांग, वाटलं तर वहिनीला मी समजून सांगायला येतो, तो म्हातारला समजून सांगायला येतो, सगळ्याला समजून. आणि पाहुण्या रावळ्याचा लय विचार करू नको. पाहुणे रावळेत ना सगळे जळकेच असतात. त्यांच्याकडे किती ना हे आपल्यालाच माहिती असते. पण ते हे बघ त्यांचं मनावर घ्यायचं नाही, लोकांचं मनावर घ्यायचं नाही. हा मान्य आहे, आता शेवटी 10 वर्ष झाले तू शिक्षक म्हणून जगतोय. तू हाताखालून कितीतरी विद्यार्थी शिकून गेले, ते मोठे झाले. पण शेवटचा पर्याय आत्महत्या कसा असू शकतो रे. हे सुद्धा हे असं विचार न कर.